श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीला नंबर 208। नाशिकला पंचवटीत मुक्काम, उदासीनता स्वीकार। सर्वज्ञ नाशिकला गेले, रात्री पंचवटीत मुक्काम केला, हे परशुराम बासाचे म्हणणे। पंचवटीला उदासीनता स्वीकारली, हे रामेश्वर बासाचे म्हणणे। सर्वज्ञ भक्तजनांना म्हणाले, तुम्ही सर्व आमच्या जवळून जा, आम्ही एकटे राहू। तुम्ही आमच्या प्रवृत्तीप्रमाणे वागत नाहीत, तुम्ही आमच्या जवळ राहून पाप जोडीत आहात, तुम्ही कशाला राहता? ते सर्व स्तब्धच होते। सर्वज्ञ म्हणाले, तुम्ही जर गेले नाही तर आम्हीच जाऊ। म्हणून सर्वज्ञ पाण्यात उतरले आणि बाईसाहेब पण बाबा म्हणून पाण्यात उतरली। सर्वज्ञांचा एक पदर धरला। सर्वज्ञ म्हणाले, या बाईसाहेब आई कुठेच जाता येत नाही। मग सर्वज्ञ पाण्याबाहेर आले, तसेच ओल्या वस्त्र निशीच कपाडेश्वरला गेले। दक्षिणेकडच्या देवडीत कोरडी वस्त्रे परिधान केली। एकाच्या मताने उत्तरेकडील देवडीत कपाडेश्वराच्या चौकात आसन झाले। गुंफेत सर्वज्ञांना पूजावसर झाला, जेवण झाले, गुन्हा केला, पानाचा विडा घेतला, मुक्काम केला। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।